तुम्ही एवढे आले यातले निम्मेच कीर्तन ऐकायला आले, अर्ध एकाच कामासाठी आली, टीव्हीत बघितली, एकदा समक्ष बघायची, हरकत नाही आहे. फक्त विनंती एवढीच आहे, कीर्तनकार कोण आहे हे ऐकून कीर्तनाला यायचं नसतं. गावात कीर्तन आहे, कीर्तनाला यायचंच असतं, कारण कीर्तनकारामुळे कीर्तन मोठं होत नाही. कीर्तनकारामुळे कीर्तन कधीच मोठं होत नाही, कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा होतो. प्रसिद्धी प्रारब्धाचा भाग आहे. इथे प्रत्येक नामधारक सारखा आहे. जो नित्यपूजा करतोय, पंढरीची वारी करतोय, कपाळाला गंध लावतोय, गळ्यात माळ घालतोय, त्याचा अधिकार एखाद्या कीर्तनकाराचा भागवतकारापेक्षा सुद्धा मोठा आहे. भाव शुद्ध आहे त्याचा. नामदेव पायरी झाडणारी बाई काय आणि अभिषेक करणारा पुजारी काय, शुद्ध भाव शुद्ध आहे. प्रत्येकाचा अधिकार सारखा आहे. मी तर म्हणते भाव शुद्ध असणारा उच्च आहे. माझ्या देवाच्या जात असं चालत नाही. प्रसिद्ध आहे हे उच्च नीच काही, नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती. माझ्या विठ्ठलाकडे कसलाच जातवी तो गोत भजे का त्वरित, फक्त प्रेमाने भजन. विठोपाय रखुमाई विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, विठोपाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, विठोपाय रखुमाई, विठोबाय 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 रखुमाई, विठोपाय, विठोबाय रखुमाई, विठोपाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, विठोपाय रखुमाई, विठोबाय रखुमाई. कुंडलिक वरदहरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठोबाय रखुमाई, विठोपाय, विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, विठोपाय, विठोबाय रखुमाई, विठोपाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, विठोपाय रखुमाई, विठोबाय हा व्यापार जणे केला, बहुलाभ सापडला. नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे हरी उच्चारणी. अनंत पापराशी लया शिक्षण मात्रे सामर्थ्य आहे. आणि शेवटी पतना त्रायती इति पुत्राः, जे बापाला पापात न वाचवताय मोक्षापर्यंत पोचवताय, पुत्र त्यालाच म्हणावं. पण पुत्र तरी व्हावा ऐसा हुंडा ज्याचा तीही लोके झेंडा. आणि ज्या बापाने आयुष्यभर अखंडित समाजाची सेवा करावी, ह्या कुटुंबाची तुरा आपल्या खांद्यावर पेलवावी. महाराज डोळ्याचं पार न फिटावं इतका सुंदर पुतळा आपल्या वडिलाचा या कुटुंबाने उभा केला. कौतुक वाटलं दादा. डोळ्याचं पान फिटलं, पार न फिटलं. जाताना असं वाटलं बसायची बैठकाची ठिकाण आहे, जागा आहे, कोणतरी बसलंय आणि आपल्याला शेजारी जाऊन बसायचं. म्हणजे मूर्ती एखादा व्यक्तिमत्व जेव्हा आपल्याला सोडून जातं
तेव्हा त्याचा सहवासच माणूस सामर्थ्याने आठवणीत आणतो. पण एवढं सुंदर मूर्तिमंत स्वरूप जेव्हा समोर असेल तेव्हा सहवास आहे असं वाटल्याशिवाय, एखादा मुलगा एखादा भक्त जेव्हा पांडुरंग परमात्म्याची मूर्ती आपल्या घरात आणतो तेव्हा त्याला विश्वास असतो माझा विठ्ठल राखण करणार आहे. आणि एखादा मुलगा जेव्हा बापालाच विठ्ठल समजून त्याचा पुतळा बनवतो तेव्हा विठ्ठलही त्याचं रक्षण केल्याशिवाय ठेवत नाही. कौतुक आहे दादा. अहो 7 वर्षाची जनाई खांद्यावर आहे बापाच्या. मुखदर्शनाच्या मंडपातनं बाप जनाईला पांडुरंग दाखवायचा प्रयत्न करतोय, पण गर्दी असल्यामुळे जनाईला विठ्ठल दिसत नाही. रागावलेली जनाई बापाला म्हणते नका बरं गर्दीत थांबू, चला बरं बाहेर. हट्ट करून बाहेर नेतोय आणि जनाई रागानं विचारते बापाला, लाखोची गर्दी करतात ही माणसं या मंदिरामध्ये, खरं सांगा देवा या सगळ्याला देव भेटतो का? मला तर दिसलाही नाही. जनाईच्या बापानं सांगितलं, अगं जना, यांना देवाजवळ यायची गरज नाही, हे पंढरीच्या वाटेनं चालले की देव यांना जाऊन भेटतो. या प्रत्येक माणसाला देव भेटल्याशिवाय राहत नाही. तू कुठल्या स्वरूपामध्ये भेटेल कदाचित आम्ही सांगू शकत नाही, पण देव कुठल्या ना कुठल्या रूपात वारकऱ्याला. जनाईनं वर बघितलं बापाकडे, घामसलेला बाप जनानं पाहावा आणि जनाई सहज म्हणले बापाला, भेटला की हो पांडुरंग मला? बापाने विचारलं, एवढ्या गर्दीत तिथे पाय दुखले माझे तुला दाखवताना तिथे विठ्ठल दिसला नाही आणि गाभारा सोडल्यावर मंदिर सोडल्यावर तुला विठ्ठल कसा दिसला ग? जना म्हणली, कळायला थोडा वेळ लागला बाबा, उशिरा का होईना पण कळलं खरं. विठ्ठल दाखवणाराच विठ्ठल होता, विठ्ठलाशिवाय कोण विठ्ठल दाखवणार आहे सांगा बरं मला? तुका म्हणे माय बापे अबघी देवाचीच रूपे. तुम्ही सांगा मला, मायबाप एवढं तर तुम्हालाही कळतं. ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे का? अहो ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळणार आहे का? हरकत नाही. देवा तुझ्या चिंतनासोबत सोबत आई बाबांचं सामर्थ्य सांभाळायची ताकद दे. ह्या कुटुंबाला दिली, पण आमचे विलासदादा इंगोले समाजसेवक असतील, संचालक असतील, सामर्थ्यांनी ज्यांनी समाजाचे आणि आपल्या कुटुंबाचं सामर्थ्य आपल्या खांद्यावर पेलवलं, असा तृतीय पुण्यस्मरण त्यांचे दोनही सुपुत्र दादासाहेब दादा इंगोले असतील, रामदास दादा इंगोले असतील, मुलगी कविताताई असतील, पत्नी मंगलताई असतील, यांच्या माध्यमातून हा कीर्तन सोहळा अगदी गोड नियोजन. या कुटुंबाने माझं कीर्तन ठेवलं म्हणून यांचं कौतुक नाही, पण या कुटुंबाने वडिलाच्या 3ऱ्या पुण्यस्मरणाला सुद्धा अखंडित कीर्तन ठेवलं म्हणून यांचं कौतुक आहे. बापाच्या कर्तृत्वाची कर्तव्याची जाण आहे. शेवटी हाच आमचा वारकरी संप्रदाय, हीच आमची परंपरा आहे. सगळ्यांचे मनस्वी आभार. सुंदर टाळकरी, गोड गायनाचार्य, आमचे ज्येष्ठ बंधू हरिभक्त परायण भूषण दादा गुरव, अगदी सुंदर आवाज जगाच्या मालकाने दिला. चरणावर मस्तक आहे त्यांच्या. त्याचबरोबर आमचे तात्यासाहेब चरणावर मस्तक आहे, अगदी गोड सुंदर आवाज ज्यांचा आहे. उत्कृष्ट मृदुंगवादक कृष्ण दादा चरणावर मस्तक आहे त्यांच्या. विनिकरी दादा, चोपदार दादा, सिस्टीमवाले दादा, कॅमेरावाले दादा, सगळ्यांचे मनस्वी आभार. तुम्ही सगळे बसलेले मायबाप चरणावर मस्तक आहे तुमच्या. काही चुकलं असेल तर क्षमा. बोलता बोलता फक्त 1 मिनिट वेळ द्या, लक्ष देऊन ऐका. माझ्या आयुष्यात मी जेवढी कीर्तनं केली, मी कीर्तन करते त्याला फार वर्ष झाली. या 17-18 वर्ष झालं मी कीर्तन करते त्याला. फार लहानपणापासून, वयाच्या 5व्या-6व्या वर्षापासून कीर्तन करते आणि ह्याला साक्षीदार असणारी ही माणसं आहेत. खूप लहानपणापासून कीर्तन परंपराही माझ्या खांद्यावर पेलवायची ताकद ज्ञानोबारायांनी दिली. पण कसं असतं ना, पहिली लोक पैसे देत नव्हती, आता देते ती. पहिलं भांडावं लागायचं. नारळासंग 5 रुपये दिले तरी नशीब समजावं लागायचं. अहो नारळच 5चा असायचा. वरनं 5 म्हणजे अहो त्या जामगावमध्ये आपल्या बारशी शेजारी कीर्तन केलं, अहो कसं बसं नारळ दिलं हो. मी म्हणलं वर काहीतरी द्या. ती म्हणला ताई नारळच 5चा आहे. म्हणलं आता काही विकून आणावं का? नाही. पण या 3-4 वर्षात जेव्हापासून नाव झालं, जगाच्या मालकाने थोडीफार प्रसिद्धी दिली, लोक पैसे द्यायच्या आधी आणि केल्यावरही नाही. या वर्षी बसून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली आध्यात्मिक मुलींची शिक्षण संस्था आहे. ही शिक्षण संस्था मी उभी केली. तुमच्याही पाहुण्यात, तुमच्याही गावात कोणी मुलगी असेल जिला शिक्षणाची आवड आहे, तिचं एज्युकेशन वगैरे सगळं आम्ही बघू. SSC पॅटर्न, CBSE पॅटर्न, आर्ट, कॉमर्स, सायन्स, मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम, कुठल्याही क्षेत्रामध्ये मुलगी तुमची आत्ता असू द्या, तिचं ते एज्युकेशन पुढं दिलं जाईल. आणि प्लस अध्यात्म, शास्त्र, वेद, उपनिषद. आता हे कोण शिकवणार तर गुरुवर्य दत्ता महाराज हुके, जे मुमुक्ष धर्मशाळा पंढरपूर येथे दत्ता जयवंतदादा बोधले महाराजांसोबत ज्यांचं परिपूर्ण वेदांताचं शिक्षण झालं, ते वेदांताचं शिक्षण देतील. बाकी गायन, पेटी, वादन, भैरू गुरुजी आहेत, आसरामदादा आहेत, आम्ही आहोत. हे सगळं सामर्थ्याने देऊ. विनंती एवढीच आहे, 5वी ते 12वी पर्यंत वयोगट आहे. 5वीच्या अगोदरची मुलगी स्वीकारली जाणार नाही का तर तिला काही कळत नाही. 12वीच्या नंतरची स्वीकारली जात नाही का तर तिला लय कळतं. ती आम्हाला शिकवेल काही दिवसाने महाराज बरं का.
म्हणून आपला मधला वयोगट 5वी ते 12वी पर्यंतच्या मुली स्वीकारल्या जातील. लक्षात ठेवा, संस्था फक्त मुलींचीच आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षामध्ये 5 मजली असणारी ही शिक्षण संस्था आहे. इथे AC हॉल सहित प्रत्येक मुलीला वेगळा बेड, राहण्याची खाण्याची उत्तम सोय दिली जाणार आहे. त्यामुळे त्याची काळजी नसावी, आरोग्याची काळजी नसावी, तिच्या सुरक्षिततेची काळजी नसावी. फक्त एवढंच लक्षात ठेवा, अख्खं घर जिला कटाळलंय ती पोरगी संस्थेत सोडायची नाही. आम्हाला सांभाळता आली नाही, तुम्ही सांभाळून दाखवा, असलं करायचं. ज्ञानाचा आम्ही बघू, पोरीला कमीत कमी आवड तरी भुसा गोळा करण्यात मजा नाही. त्या मुलीला वाटावं की मला शिकायचं आहे, मला आवड आहे, त्या मुलीला तुम्ही नक्की पाठवू शकता. ही शिक्षण संस्था बार्शी येथे आहे, जवळ आहे तुम्हाला. ही शिक्षण संस्था बार्शी येथे आहे, पुणे लातूर बायपासला, पिंपळगाव रोडला. तुम्ही येऊन पाहून मग टाकू शकता. कसा संपर्क करायचा, तर मी या इंगोले कुटुंबाकडे, दादांकडे काही पत्रिका सोडून जाईल. तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही जाताना घेऊन जाऊ शकता. काही राहिलं असेल तर क्षमा, सगळी सेवा तुमच्या समर्पित करतंय. अगदी सुंदर नियोजन केलं, कुटुंबाचे मनस्वी आभार. सेवेला विराम. ज्ञानेश्वरा तुकाराम तुकाराम तुकाराम